आता जो तुम्ही प्रिंट पाहिला तो कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। असे टोटल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे। जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल। तर सिंपली ते कॅपकट ओपन करायचे। ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे। जो पण येते तुमचा फोटो असेल ते सिंपली सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। त्याच्यानंतर आपल्या इथे एक रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे। 9.16चा रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर त्या फोटोवरती क्लिक करायचे लेअरवरती। त्याच्यानंतर हा जो फोटो अशाप्रकारे दोन बोटांनी झूम करायचा आहे आणि परफेक्ट इथून सेट करायचा आहे। इथून हा फोटो सेट झाल्यानंतर इथून आपल्याला काय करायचे आता इथे एक ऑडिओचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे। 4 नंबरला एक्स्ट्रॅक्टचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे। मी तुम्हाला एक मटेरियलमध्ये बीट ऑडिओ दिली तो तुम्हाला इथे सिंपली सिलेक्ट करायचं आहे आणि इथून जे सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल। तर इथून बीट ऑडिओ ॲड केल्यानंतर इथे जे आपलं सॉन्ग आहे अशाप्रकारे इथून ॲड होऊन जाईल। इथून सॉन्ग ॲड झाल्यानंतर हे जे आपला फोटो ॲड केला आहे त्यावरती क्लिक करायचं आणि ही जे राईट साईडचा भाग आहे त्यावरती क्लिक करून हा जो आपलं जेवढं सॉन्ग आहे तेवढा हा फोटो आहे तो न्यायचा आहे। नेल्यानंतर आपल्या सिंपली पहिल्यांदा जुटायचे अशा प्रकारे इथून बॅक करायचे। इथे तुम्हाला एक ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे। पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। जो आपण बीट ऑडिओ दिला आहे इथे सिलेक्ट करायचं आहे सिंपली इथून ॲड करायचं आहे। आणि आता तुम्हाला काय करायचं आहे इथून बॅक करायचं आहे आणि हा जो आपला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे। इथे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आपण बीट दिलेले आहेत तर त्या बीटनुसार आपल्याला हा जो फोटो आहे इथून कट करून घ्यायचा आहे। तर कसं करायचं आहे कट तर सिंपली आपल्याला थोडं स्क्रोल करायचं आहे आणि आपले कुठे बीट चेंज होते ते बघायचे अशा प्रकारे। इथून आपली जी बीट आहे इथून चेंज होते थोडं पुढं आल्यानंतर 1 2 अशा प्रकारे। तर सिंपली आपले इथून चेंज होते तर त्याच फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि पहिला ऑप्शन तुम्हाला ते स्प्लिटचा मिळून जाईल त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्या आता पुढची बीट कुठे चेंज होते बघायचे। तर थोडं पुढं आल्यानंतर इथून आपला जो बीट आहे इथून चेंज होते तर सिंपली त्या फोटोवरती क्लिक करायचे आणि इथे स्प्लिटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत कट करत न्यायचा। आपले 11 बीट आहेत ह्या व्हिडिओमध्ये आणि इथून हा फोटो कट केल्यानंतर इथून बॅक करायचे आणि इथे ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि हा जो आपण बीट व्हिडिओ ॲड केलेला तो सिंपली इथून डिलीट करून टाकायचा। त्याच्यानंतर तुमचे जे फोटो आहे अशा प्रकारे कट करून घ्यायचे। तर मी काय करतो जे आपले बीटनुसार फोटो कट करून घ्यायचे राहिलेत ते इथं पटकन कट करून घेतो। तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व फोटो आहेत ते इथून कट करून ॲड करून घेतलेले आहेत। तर इथून आता तुम्हाला काय करायचं आहे ह्या फोटोला सिंपली इफेक्ट द्यायचे आहेत। तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे जसं इथे मी इफेक्ट सांगत आहे तुम्ही पण लगेच तुमच्या फोटोला इथून इफेक्ट आहे ते ॲड करून घ्यायचे जेणेकरून कोणत्या फोटोला कोणता इफेक्ट लावायचा आहे ते तुम्हाला इथे समजून जाईल। तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं हा जो आपला दुसरा फोटो आहे तिथे इथे त्या फोटोवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर खाली एक तुम्हाला 3 नंबरला येते ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला कॉम्बोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल डिस्टो राईट नावचा। तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे सिंपली इथून बॅक नाही करायचं। तर आपल्याला हे जे टाईमलाईन आहे ते तुम्ही बघू शकाल की फोटो ही जी लेअर आहे इथले टाईमलाईनची तर हे इथून सिंपली अशा स्क्रोल करून त्याच्या पुढचा जो फोटो आहे ते आल्यानंतर पुन्हा आपल्या कॉम्बोच्याच ऑप्शनमध्ये थांबायचं आहे आणि इथून तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टोर नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर पुन्हा सेम प्रोसेस आपल्या इथून स्क्रोल करायचे वरती टाईमलाईनला आणि त्याच्या पुढचा फोटो आहे तिथेच आहे त्या फोटोला आपल्या डिस्टो राईट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला तीच प्रोसेस करायची त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथेच आहे तिथे आल्यानंतर आता आपल्या इथे इनचा ऑप्शन आहे त्यामध्ये क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल रॉक व्हर्टिकल नावाचा। तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर आपल्या त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथेच आहे त्या फोटोपाशी आल्यानंतर आता आपल्या इथे इनमध्ये थांबून इथून तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टली हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे तिथेच अशा वेळा स्क्रोल करून आणि इथून तुम्हाला इनमध्ये थांबून इथून तुम्हाला सेक झूम नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून द्यायचा आहे। त्याच्यानंतर पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे तिथेच आहे त्या फोटोचे तिथे आल्यानंतर इथे तुम्हाला आता कॉम्बोचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला प्लॅन्डमा 1 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्या पुढचा फोटो आहे आपल्या तिथेच आहे त्या फोटोपाशी आल्यानंतर त्या फोटोला आपल्या प्लॅन्डमा 2 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे सिंपली कॉम्बोच्या ऑप्शनमध्येच थांबून पुन्हा आपल्या इथे कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये थांबायचं आणि त्याच्या पुढचा फोटो आहे तिथेच यायचं आहे। इथे आल्यानंतर इथे तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल डिस्टो राईट नावाचा तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि त्याच्या पुढचा फोटो शेवटचा राहिला आहे तिथेच आहे। तिथे आल्यानंतर सिंपली इनमध्ये यायचं आपल्याला अशा प्रकारे इनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल सेक 3चा तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचा आहे आणि इथून जे पण इफेक्ट सिलेक्ट करतात त्याच्यानंतर तुम्हाला हे जे बरोबर चिन्ह आहे त्यावरती क्लिक करायचे। जर नाही केलं तर कोणता इफेक्ट लागणार नाही त्याच्यामुळे हे देण्यात ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचे। त्याच्यानंतर तुमच्या फोटोला इथे हे जे इफेक्ट आहे इथून ॲड होऊन जातील। हे इफेक्ट ॲड झाल्यानंतर सिंपली आपल्या पहिल्यांदा जुटायचे अशा आल्यानंतर इथून तुम्हाला आहे ना एक इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे
आता तुम्हाला काय करायचे, मी एक तुम्हाला ते लेयर ॲड करून दाखवतो डेमोसाठी, जर कोणाला माहीत नसेल तर. सिम्पली आपल्याला काय करायचे, जे पण इथून पुढचे इफेक्ट असतील ते तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्टमध्ये मिळून जातील. तर सिम्पली आपण जो पण ऑप्शन सांगेल त्यावरती क्लिक करायचे अशा प्रकारे, आणि इथून ज्या पण ऑप्शनमध्ये सांगेल मी इफेक्ट असेल तो सिम्पली अशिवाय यायचे, आणि जो पण इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जर कोणता इफेक्ट तुम्हाला इथे मिळणार नाही तर सिम्पली इथून सर्च ऑप्शन आहे तिथे जाऊन तुम्ही सर्च करून जो इफेक्ट आहे इथून ॲड करू शकता. वरती तुम्हाला इफेक्टचे नावसुद्धा मिळून जातील. तर इथं आपण एखादा इफेक्ट आहे तो इथून सिलेक्ट करून घेऊया तुम्हाला डेमो दाखवण्यासाठी. तर सिम्पली आपण इथून डायमंड झूम नावाचा जो इफेक्ट आहे याशिवाय सिलेक्ट करायचा. सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून तुम्हाला अशिवाय एक लेयर आहे ते याशिवाय ॲड होऊन जाईल. जेवढा मी टाइम सांगेल म्हणजे कोणत्या फोटोला कोणता इफेक्ट द्यायचा आहे ते तुम्हाला आहे ना बघायचे, आणि इथून इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा ज्या त्या फोटोला. ही जी लेयर आहे आपली दोन्ही बाजूने तुम्ही कमी जास्त करू शकता अशा प्रकारे. आणि हीच लेयर जर तुम्हाला पुढे न्यायची असेल तर सिम्पली त्या लेयरवर थोडं पुश करायचं आहे, आणि जे ते पण पाहिजे तुम्हाला कोणत्या फोटोला लावायचे असेल इथून लावू शकता. तर आता तुम्हाला डेमोसाठी ही जी लेयर आहे आपण ॲड केली तर इथून डिलीट करूया. तर तुम्हाला समजलं असेल कशाप्रकारे इथून इफेक्ट आहे ते ॲड होतात ते. तर आपल्याला आता काय करायचे, हे जे पहिले 2 फोटो आहेत त्यांना इफेक्ट द्यायचे. तर आपल्याला सिम्पली पहिले जुटीचे अशा प्रकारे आल्यानंतर तुम्हाला इथे व्हिडिओ इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये त्यामध्ये तुम्हाला एक डायमंड झूम नावाचा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आहे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. हे जे इफेक्टची लेंथ आहे पहिले जे 2 फोटो आहेत त्यांना न्यायची, नेल्यानंतर सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचे आणि साईज संपूर्ण होऊन इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे, ती आता जी आपण डायमंड झूमची जी लेयर ॲड केलेली त्याच लेअरवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला खाली एक 3 नंबरला डुप्लिकेटचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती एकदा क्लिक करायचं आहे. जी डुप्लिकेट लेयर झाली त्यावरती क्लिक करायचं आहे, आणि इथून तुम्हाला एक रिप्लेसचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि याचे तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये इथून तुम्हाला एक व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा पहिलाच इफेक्ट मिळून जाईल, तो इथून सिलेक्ट करायचा आहे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे आणि स्पीड संपूर्ण न्यायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या पुन्हा पहिल्यांदा जुटायचं आहे. इथे थोडं आपल्या गॅप ठेवायचं आहे जसं इथे आपण ठेवलं आहे तशा प्रकारे. त्याच्यानंतर इथून आपल्या बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला याचे ग्लोइंग लाईन्समध्ये येते अशा प्रकारे. इथून एक तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल 9 स्टेल्सचा, तो इथून इफेक्ट आहे तो इथून सिलेक्ट करायचा आहे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ही जी लेंथ आहे जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची, आणि सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करून हे जे स्पीड आहे ते संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. जर ह्या इफेक्टचा जो कलर आहे तो तुम्हाला बदलायचा असेल तर सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करून इथून जो पण पाहिजे कलर इथून बदलू शकता. तर इथे आपण 50चा कलर आहे तो ठेवलेला आहे. त्याच्यानंतर सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपला 4 सेकंदाचा तिथला फोटो आहे तिथे जे त्याच्या थोडं पुढे यायचं अशा प्रकारे जसं इथे आपण आलो तशा प्रकारे. इथे आल्यानंतर इथून तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे आणि याचे ग्लोइंग स्लाइसमध्ये इथून तुम्हाला फ्लेम विन्स 1 नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल, तो इथून सिलेक्ट करायचा, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. जेवढा आपला 4 सेकंदाची तिथला फोटो आहे तेवढीच ह्या ज्या इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचे, जो 7 आणि 8 सेकंदाची तिथला हा फोटो आहे तिथे जिथून आपण स्प्लिट केला ते अशा प्रकारे. इथे आल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला याचे स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये आणि इथून तुम्हाला 3 नंबरला एक मिरर 3 लेअरचा इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली ॲडजस्टवरती जाऊन इथून तुम्हाला व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून फिल्टर आहे 0 करायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच लेअरवरती आपल्या पुन्हा क्लिक करून डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. जी डुप्लिकेट ही जी लेअर झाली त्यावरती क्लिक करायचे, रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला बटरफ्लायचं एक ऑप्शन आहे तिथे द्यायचे आणि सिम्पली इथून एक इफेक्ट मिळून जाईल 5 नंबरला बटरफ्लाय ड्रीम नावाचा. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे, सिम्पली 9 सेकंदाचा हा जो फोटो आहे तिथे जिथून आपण स्प्लिट केला तिथे आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे आणि याचे स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये इथून तुम्हाला डबल स्क्रीनचा एक इफेक्ट मिळून जाईल 4 नंबरला. इथून सिलेक्ट करायचा, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि सिम्पली हा जो इफेक्ट आहे इथून ॲड झाल्यानंतर ऑब्जेक्टचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला 4 नंबरला त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला ऑल व्हिडिओचा जो ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आहे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्या इथे 9 सेकंद आहेत तिथे इथे टाईमलाईनला बघू शकाल. तिथे आल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं, सिम्पली बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल ट्रेंडिंगमध्ये, तो इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. तर इथून हा जो इफेक्ट आहे पण सिलेक्ट करूया, इलेक्ट्रिक करंट हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, 2 नंबरला इथे मिळून जाईल. जर नाही मिळाला तर इथून सिम्पली सर्च करून हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. जेवढा आपला हा जो 9-10 सेकंदाची तिथला फोटो आहे तेवढीच ह्या ज्या इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची
आणि जर इथून तुम्हाला कलर बिल बदलायचे असतील तर सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करून इथून तुम्हाला कलर इथून बदलू शकता. हा जो कलरचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून ओके. त्याच्यानंतर सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचे 13 आणि 14 सेकंदाचे तिथले जे हे 2 फोटो आहेत त्यांना इफेक्ट द्यायचे. सिम्पली आपण 13 सेकंदाचे तिथला जो आपण फोटो जो स्प्लिट केला ते द्यायचे अशा प्रकारे. आल्यानंतर इथे तुम्हाला बॉडी इफेक्ट वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्ट्रोकच्या ऑप्शनमध्ये द्यायचे आणि इथून तुम्हाला 3 नंबरला एक इफेक्ट मिळून जाईल इलेक्ट्रिक बर्न. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. 13 आणि 14 सेकंदाचे तिथले जे हे 2 फोटो आहेत त्यांना हे जे इफेक्टची लेंथ आहे ते ठेवायचे आणि सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचे आणि इथून स्पीड आहे ते इथं तुम्हाला आहे ना संपूर्ण याच्या बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. जर इथून तुम्हाला कलर बिल बदलायचं असेल तर ॲडजस्टवरती क्लिक करून इथून कलर बदलू शकता. तर त्याच्यानंतर सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर हा जो आपला व्हिडिओ आहे इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जे आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथून आपला जो व्हिडिओ आहे अशा एक्सपोर्ट होऊन जाईल.